हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरि पंढरीनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं शान्तिलाभं जगन्नाथपाणिं मण्डनानां शरणतुलसीमाला कंदरं भञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल कसं म्हणजे मला बोलायचं कोण येणार नाही अजून म्हणजे कोण आलं इकडे बसतील या बसा इकडे बसा बसा 2-2.5 वर्ष असल्यामुळं कुठे काय प्रवचन वगैरे करायचे काय सेवा झाली नाही तेव्हा बरं 2-2.5 वर्ष खंड पडल्यामुळं थोडीशी आमची बॅटरी डाऊन झालेली आहे त्याचा पुन्हा रिचार्ज करायची म्हणजे काय आता सेवा होती सगळ्यांनी सांभाळून घ्यायची कसं होतं कंटिन्युटी असली की चालतं पण तसं आता विषय वेगळा झाल्यामुळं 2 वर्ष चला आजच्या प्रवचन सेवेसाठी सगळ्यांच्या परिचयाचा असणारा सगळ्यांनी मुखोद्गत असणारा असा हरिपाठातला पहिलाच आता तुम्ही त्याच्यावरती निरूपण ऐकलं असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यावरतीच निरूपण करू देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधली हरिमुखे म्हणा पुण्याची म्हणा कोण असोनी संसारी जिव्हे वेग करू वेदशास्त्र उभारी बाह्यासरा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचे राणा बांधवाय हरिमुखे म्हणा पुण्याची वेदना कोण अगदी सोपा सारा अभंग आहे आणखी एका वाक्याचा अर्थ जर सांगायचा झाला अभंगाचा तर तुम्ही देवाच्या दारात एक क्षणभर जरी उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होईल आणि ही 4 मुक्तींची प्राप्ती व्हायसाठी तुम्हाला करायला पाहिजे काय बाकीचं काय करायचं नाही फक्त मुखाला हरी हरी म्हणायचं देवाचं नामस्मरण करायचं पण हे नामस्मरण करत असताना तुम्हाला तुमचं काम धंदा उद्योग सोडायचं काही कारण नाही त्या ठिकाणी असून सुद्धा तुम्हाला हे करायला पडते आणि हे सगळं व्यासांच्या साक्षीनं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पांडवांनी हरिमुखी म्हटले किंवा देवाचे नामस्मरण केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या घरात जाऊन तेव्हा तुम्ही सुद्धा हे म्हणायला काही हरकत नाही आता सोपा आणखी साधा अभंगाचा अर्थ आहे आता ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही ग्रंथ संपदा आहे त्यामध्ये मुख्यत्वानं जर बघितलं तर 3 ग्रंथ आहेत पहिल्यांदा अनंत कल्प मी पुण्याई केली तेव्हा माझ्या हातनं भावार्थ लिहून झाली म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून झाली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यानंतर अमृतानुभव त्याच्यानंतर चांगदेव 65 लिहिले आता हे 3 ग्रंथ लिहिले तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात आणि काहीतरी वाटलं की सर्वसामान्यांच्यासाठी आपण काय केलं तर त्यासाठी काहीतरी एखादा ग्रंथ लिहावा असं ज्ञानेश्वरांच्या मनात आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांच्यासाठी म्हणून
त्यांच्या उद्धारासाठी म्हणून अगदी सोपा आणखी लहान असा हा 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला. आता एक पार्श्वभूमी झाली. आता त्यात कसं झालं, ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ती ज्ञानेश्वरी किती लोकांना समजली, त्याचा अधिकारी कोण, असा विचार केल्यानंतर ज्ञानेश्वरी काय आहे. 9व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे, अश्रद्ध धाना हा पुरुष हा धर्माचे असे पंथ प्राप्तिमा निवर्तनते मृत्यू संसार पत्नी. तर हे जे काही शास्त्र आहे ह्या 9व्या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योग म्हणतात. राजविद्या म्हणजे राजगुह्य, गुह्य म्हणजे गुपित, एक राजगुह्य म्हणजे मोठं गुपित. आणखी राजविद्या, आता विद्या सगळ्यांना, डॉक्टरांना आपली विद्या असते, शिक्षकांना आपली विद्या असते, प्रत्येक ठिकाणी आपापली विद्या करत. पण ह्या विद्या सगळ्या आहेत, इंजिनियर असतात, वकील असतात, आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ असतात. पण ह्या विद्येने काय होईल, केवळ एक चरितार्थ चालायचं एक साधन आहे, त्याच्या पलीकडे काय होत नाही. पण ज्ञानेश्वर ही जी सांगितलेली विद्या आहे ती अध्यात्मशास्त्राची विद्या आहे की त्याच्या योगाने माणसाचं जन्म मृत्यूचं मरण आणखी जन्म हे चालय त्या चक्रातनं त्याला सुटायला होतो, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होती, असं हे अध्यात्मशास्त्र ज्ञानेश्वरीत सांगितलं. आता ह्याचे अधिकारी कोण, आता ज्ञानेश्वरी समजणारी माणसं पाहिजे. आता ज्ञानेश्वरी समजायसाठी साधक श्रोता कोण पाहिजे असला तर तो अंतरंगाच्या वृत्तीचा पाहिजे, आतलं समजून घेणारा पाहिजे, बहिर्वृत्तीचा चालणार नाही, अंतरंगात यायला पाहिजे. देवाने सांगितलं धर्मास्यास परंतप, जे कुणी या माझ्या धर्मावरती निष्ठा ठेवतात ते मला येऊन मिळतात. अप्राप्यम निवर्तनते मृत्यू संसार, आणि जे कुणी माझ्या आत्मज्ञान तत्वावरती श्रद्धा ठेवत नाही ते मला मिळत नाही, ते पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतात. त्या अशा प्रकारचे अधिकारी किती, अगदी मोजकेच अधिकारी आहेत. असं झाल्यानंतर पुन्हा अमृत अनुभव लिहिला. आता अमृत अनुभव लिहिला त्यामध्ये काय सांगितलं आणि त्याचे अधिकारी कोण, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवन या जीवनमुक्त याची घेत. आता अमृत अनुभवाचा सेवन केल्यानंतर जीवनमुक्त होता येते, पण त्याच्यासाठी श्रोते किंवा साधक कोण सांगितले, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, श्रीमंत पाहिजेत. अमृत अनुभवाचा अभ्यास करणारे किंवा समजायला येणारे असे व्यक्ती श्रीमंत. श्रीमंत म्हणजे काय, त्यांच्याकडे किती बॅलन्स पाहिजे, पैशाची श्रीमंती, त्यांनी समाधी षटक पार केलं असलं पाहिजे, त्यांच्या मनावरती इंद्रियावरती त्यांचा ताबा पाहिजे. असे जे कोण असतील साधक त्यांच्यासाठी अमृत अनुभव आहे आणि ते त्याचे अधिकारी आहेत. ते दोन. आणखी तिसरा जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे चांगदेव पासष्टी. आता चांगदेव पासष्टी कुणासाठी लिहिली काय, तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. चांगदेवांना त्यांचं श्रेष्ठत्व समजल्यावर त्यांना पत्र लिहावंसं वाटलं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहायसाठी बसल्यावर आता आपण जर कुणाला तरी पत्र लिहायचं झालं, आईला म्हटलं तर तीर्थरूप मातोश्री म्हणतो, वडिलांना तीर्थरूप म्हणतो, मित्राला प्रिय म्हणतो. असा त्या सुरुवातीला महिना, तर हा महिना लिहिताना चांगदेवांनी प्रश्न पडला की मी लिहायचं काय, माझ्यापेक्षा मोठ्या तीर्थरूप म्हणावं तर ते वयानं लहान आहे, बरं लहान आहे म्हणून चिरंजीव म्हणावं तर अधिकार मोठा आहे, आणखी ते उपजताच ज्ञानी होते. त्याच्यामुळं त्यांना काय लिहावं हा त्यासनी प्रश्न पडला की श्रेष्ठ संत श्रेष्ठ दर्जाचे काय ह्यासनी मायना द्यावा असा प्रश्न पडला. बराचसा विचार केला पण त्याची काय उकल झाली नाही, म्हणून त्यांनी कोराच कागद आपल्या शिष्याकरवे ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे लावून दिला आणि ते तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं चांगदेव महाराजांनी तुमच्याकडे दिले असं तसं. त्यांनी उघडून गेली तर आज काही दिलेलं नाही. तेव्हा चांगदेवांनी कशासाठी त्यासनी ते पत्र दिले ते ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं.
आणि मग त्यांना जो काही बोध केला तो चांगदेव 65 टोळ्यांनी त्याला तो बोध केला. आता हा चांगदेव 65चे अधिकारी कोण? ज्यानं 14 वेळेला मृत्यूला मागे सारलं, वाघाचं वाहन केलं, असा योग संपन्न असणारे चांगदेव महाराज त्यासनी हे दिले. मग आता सांगा, ह्या चांगदेवासनी समजले तर आम्हाला वांगदेवासनी समजत आपली तेवढी बुद्धिमत्ता नाही. म्हणून चांगदेव 65 सुद्धा आपल्या अधिकारात नाही. मग काय करायचं? असं ना तिन्ही ग्रंथ लिहिले, पण सर्वसामान्यांच्यासाठी आपण काय केलं असेल हे ज्यावेळी ज्ञानेश्वरांना वाटलं तेव्हा त्यांनी सर्वसामान्यांचा उद्धार व्हावा, त्यांना काहीतरी साधन मिळावं म्हणून हरिपाठ लिहायला चालू केलं. तर हरिपाठ म्हणजे काय? हरीचा पाठ. पाठ म्हणजे धडा म्हणा किंवा उजळणी म्हणा, परवचा म्हणा. थोडक्यात म्हणजे हरी 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 म्हणजे हरिपाठ. हरिपाठ म्हणत राहणे म्हणजे हरिपाठ. हरी 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 म्हटलं की हरीचा पाठ. तर सुरुवातीचा अभंग सांगितला पहिल्या चरणात, देवाची द्वारी उभा क्षण भरी. आता एक एक शब्दाचा अर्थ बघायचा. देव म्हणजे काय? बरेच लोक काय म्हणतात, आम्ही देव मानत. कुठं आहे तुमचा देव? दिसतोय काय? दिसलाय काय कोणाला? दिसत नाही काय? दिसलाय काय? त्याचं उत्तर काय? तर जी गोष्ट दिसते ती असत नाही, दिसते ती असत नाही. आणि दुसरी गोष्ट दिसते ती असत नाही आणि दुसरी गोष्ट त्यातली अशी आहे की आता ह्याचं उदाहरण बघा. दिसते ते असत नाही. आता सांगितलं दिसते ती असत नाही, दिसते ती असत नाही. काय उदाहरण त्याचं? मृगजळाच्या पाठीमागं हरण आणखी शेवटी पळत पळत जाऊन त्याला मृत्यू येतो. इतकं ते मृगजळासाठी धावते. त्याला मृगजळ दिसलं म्हणून ते पळालं का दिसलं नाही म्हणून? पण दिसलं मृगजळ, पण त्या मृगाला दिसलेलं जळ म्हणजे पाणी त्या ठिकाणी आहे काय? म्हणजे जे दिसतंय ते असतंय काय? आणि दुसरं नसतंय, जे दिसत नाही ते असत नाही काय? आता आम्हाला एखादी गोष्ट दिसली नाही म्हणजे ती आहे का नाही? समजा आता इथं तुम्ही एखाद्या टोपली जाई, मोगरा, शेवंती, निशिगंधाची फुलं घालून ठेवली तरी सगळीकडे त्याचा दरवळ पसरला, वास आला. तुमची फुलं दिसत आहेत आम्हाला, वास कुठं आहे तो दाखवा म्हटलं तर दाखवायची काय? वास आहे का नाही? दिसतोय काय? म्हणजे दिसतोय ते असत नाही. समजा एखादा म्हटलं वीज कुठं? आता ह्या तुमचं सगळं तुमचं सर्किट चालू आहे, ह्यात वीज तुम्हाला कुठं दिसते काय? दिसत नाही. पण विजेनं होणारं जे काम आहे त्या कार्याचं कारण जर बघितलं तर आहे का नाही? त्याच्यावरती ट्यूबलाईट लागली किंवा अमुक तुमचा ते स्पीकर वगैरे चाललेला आहे, चालू आहे का नाही? कारण आहे का नाही? दिसतं ते असत नाही आणि असते ते दिसत असं काय नाही. समजा एखादा म्हटलं कुठं आहे वीज? जाते 3300 kV चालू आहे, 460 व्होल्टेज, त्याला मिठी मारवरनं जाऊ आणि आमचं नाव घेऊ नकोस असं जर सांगितलं त्याचं काय होईल? वीज आहे का नाही त्यात? म्हणजे असं ते दिसतच असं काही नाही, आणखी नसतंय ते दिसतंय. असं जर असलं तर देव आहे तो दिसतोय का नाही? आणि दिसला नाही तर देव नाही काय? देव हे मान्यच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता हे जे सगळं ऋतुचक्र चाललंय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जे सगळं चाललंय हे कुणी केलंय? कुणाच्या स्वाधीन आहे? आपल्या कुणाच्या स्वाधीन आहे काय? याचा कोणतरी एखादा नियंता आहे. आता बघा की आता मी इथं आहे, हे घर तुमचं आहे, हे घर सरवडे गावात आहे, गाव तालुक्यात आहे, तालुका जिल्ह्यात आहे, जिल्हा राज्यात आहे, राज्य देशात आहे.
देश खंडाचा आहे आणि हे सगळे 7 खंड आहेत ह्या पृथ्वी तलावरती आहेत, जगात आहेत. ह्याच्या खाली पातळ, सुतळ, तळातळ ही सगळी रसातळी 7 पाताळ आहेत. आणखी ह्याच्यावरती जर बघितलं सूर्य, चंद्र हे सगळे तारा सगळं नभांगणात म्हणजे अवकाशात सगळं आहे. आणखी त्याच्याही पलीकडं हे सगळं झालं. हे एक ब्रह्मांड झालं. अशी कितीतरी ब्रह्मांड अवकाशात आहेत. ही कोणी तयार केली हो? कोण त्याचं नियंता आहे? मी तयार केला असं कुठं काय पुरावा आहे काय? नाही. विजेचा शोध कोणी लावला, टेलिग्रामचा शोध कोणी लावला, हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. पण हे आता ते गॉड पार्टिकल म्हणून आता किती वर्ष संशोधन चाललंय त्याच्यावरती, कुणाला त्याचा पत्ता लागलेला नाही. शेवटी त्या एक्सपेरिमेंटला गॉड पार्टिकल म्हणजे देवाचंच नाव दिलं. म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचा निर्माण करणारा, उत्पत्ती सगळं सांभाळणारा, स्थिती आणखी सगळं आपल्यात सामावून घेणार म्हणजे लय करणारी अशी कोणतरी महाशक्ती आहे. त्या शक्तीला देव म्हणतात. आणखी देव नाही म्हणणाऱ्यासने हे उत्तर मान्यच करावं लागले की देव आहे. दुसरं, आता ह्या देवाला इथपर्यंत आपण देव म्हणजे काय कळत. देवाची दुसरी एक व्याख्या आहे. देवाला भगवान म्हणतात. भगवान म्हणतात. का म्हणतात? तर देवाच्या अंगात 6 गुण आहेत. तुम्ही विठ्ठलाचे ते फोटो असतात त्यावर लिहिले असेल बघा, षडगुण ऐश्वर्य संपन्न रमाकांता विठ्ठला. आता षडगुण ऐश्वर्य म्हणजे काय? काय षडगुण म्हणजे कुठले गुण आहेत देवाकडे? त्यासाठी त्याला भगवान म्हणतात, देव म्हणतात. तर देवाकडे जे काही 6 गुण आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे यश, श्री, औदार्य, त्यांच्यात ज्ञान, वैराग्य आणखी ऐश्वर्य, हे 6 गुण असतात. आपल्याकडे आहेत का नाहीत? आपल्याकडे पण आहेत, पण आपले गुण वेगळे आणखी देवाचे गुण वेगळे. आता पहिला देवाचा मोठा गुण सांगितला आहे, भगवान म्हणतात. 6 गुणांना संपन्न असणार असा देव, त्याला भगवान म्हणतात. पहिला गुण कुठला त्यातला? तर यश. यश म्हणजे काय? एखादं कार्य केलं की ते सिद्धीला गेले की त्याला यश आलं असं म्हणतात. आपण हे जे काही संकल्प करतो ते आपले किती टक्के संकल्प सिद्धीला जातात? घरात जेवायचं असलं तरी जेवतो म्हटलं तरी जेवायला होत, करतो म्हटलं तरी होत. पण देवाने जे जे संकल्प केले ते सगळे सिद्धीला गेले. देव एकटा होता म्हणून देवाने पुन्हा ब्रह्मांड व्हावं निर्माण असा संकल्प केला. देवाने ब्रह्मांड निर्माण केलं. आता हे जे ब्रह्मांड निर्माण केलं ते कशानं झालं? आता समजा एखादी वस्तू तयार करायची झाली, मातीपासून एक घट मडकं तयार करायचं झालं तर माती इथं आहे. तयार करायला कोण पाहिजे? कुंभार पाहिजे. म्हणजे माती हे उपादान झालं आणि कुंभार हा निमित्त झाला. म्हणजे कुठलीही वस्तू तयार करत असताना त्याला निमित्त आणि उपादान ही 2 कारणं झाली. पण हे ब्रह्मांड निर्माण करायसाठी 2 नाही. ह्या ब्रह्मांडाच्या वस्तूला एक भगवानच निमित्तोपादान कारण आहे. देव ही माती ही देव आणि कुंभार ही देवच आहे. म्हणजे आपल्यातनच हे विश्व देवाने निर्माण केलं. हे देवाचं यश आहे. त्याच्यानंतर श्री. श्री म्हणजे काय? तर आपण म्हणतो आपल्याकडे 4 पैसे असले की आपण लक्ष्मी म्हणतो. जसं जसं बँक बॅलन्स वाढत जाईल तसं पटक्याचा एक किडावरती चढत जातोय. 50 टन ऊस गेले की माणूस धुळ्याला जातोय. आता ही सगळी जी आपण ब्रह्मांडातली सगळी जी लक्ष्मी म्हणतोय, संपत्ती म्हणतोय, संपत्ती कुणाच्या मालकीची आहे? आज तुम्ही साधा विचार करा. डोंगरातलं आता आपल्याकडे क्रशर निर्माण झाले. डोंगरातली दगड काढायची झाली तर त्याच्यावर सरकारची रॉयल्टी किती आहे? बरोबर आहे. आणखी ती दगड फोडून जे काय ते उद्योजक आहेत ते किती पैसे मिळत आहेत? मिळत आहेत का नाही? मग ही दगड कोणी निर्माण केली हो?
दगड माती विटा वाळू सोनं नाणं धातू सगळे लोखंड हे सगळे नदी जल पाणी झाडं वनस्पती सगळ्या कोणी केले किती देवाची संपदा होईल. आपण 4 पैसे आले की माणूस बोलत जातोय पण ही सगळं ज्याचं ऐश्वर्य आहे संपत्ती आहे. आपण लक्ष्मी म्हणजे साधारण पैसा अडका म्हणजे लक्ष्मी म्हणतो. आणखी दिवाळीत लक्ष्मी पूजन करतो पैशाची पूजा करतोय आपण सोन्या नाण्याची पैशाची पूजा करतोय आणि त्याला लक्ष्मी म्हणतोय. पण जी कोण लक्ष्मी आहे जी क्षीरसागरातनं उत्पन्न झाली समुद्र मंथनातनं ती लक्ष्मी विष्णूंची पत्नी आहे. आणखी ती विष्णूच्या डोक्यावर बसली किंवा आता हल्ली बायका नवऱ्याच्या डोक्यावर बसतात किंवा नवऱ्याचं डोकं खातात किंवा डोक्यात चढतात. आता हल्लीचे सगळे शब्द नवीन नवीन आहेत. तशी ही लक्ष्मी कुठं आहे देवांच्या भगवान विष्णूंच्या कुठं आहे पायापाशी आहे. मग आता जी साक्षात लक्ष्मी आहे ती देवांच्या पायाजवळ आहे. म्हणजे त्या देवाच्या लक्ष्मीच्या श्रीचं आपल्याला वर्णन करायला येईल काय. हा दुसरा गुण आहे. म्हणजे देवांची एवढी संपदा यश श्री औदार्य. औदार्य म्हणजे दान देणं. आता बघा आपण सप्ताह 100 रुपयाची पावती काढतात सप्त्याला आणि 20 वेळा हिशेब विचारायला जातात. हाय का नाही. 100ची पावती काढायची आणि पाकाळी झाली की 20 वेळा हिशेब विचारायचे. सुचडीला एवढं पैसे गेलं. हे आपलं औदार्य असते. पण या परमेश्वरानं मुंगीपासून ते हत्तीपर्यंत जी सगळे प्राणी मात्र आहेत त्या प्राणी मात्रांनी अनंत जन्मामध्ये जेवढं जेवढं सगळं पुण्याचं कार्य केलं त्याचं सगळं जे काही सुखरूप फल आहे ते त्यांच्या त्यांच्या पदरात देऊन टाकलं. आपल्याकडे काहीही ठेवून घेतलं नाही. हे देवाचं औदार्य. ब्रह्मांडातल्या सगळ्या लोकांचं सुख आणखी दुःख हे त्यांच्या त्यांच्या पदरात टाकणं आपल्याकडे काहीही ठेवून घेतलेलं नाही. नाहीतर मग त्यानं माझी पूजा केली त्याचं एक अर्धा किलो पुण्य झालं पूजा करून त्यातलं पावशेर त्याला फळदेवी पावशेर माझ्या घरात घेऊन ठेवा असं देवाने कधी काही केलेलं नाही. जेवढं केलंय ते सगळं जास्त त्याला दान देऊन टाकले. हा देवाचा तिसरा गुण आहे यशस्वी औदार्य. त्याच्यानंतर ज्ञान. आता आपल्याला ज्ञान आहे कुठलं आहे व्यवहारातलं ज्ञान आहे. सगळ्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे काय. वकिलाला कायद्यातलं ज्ञान असेल बडजीला पंचांगातलं ज्ञान असेल. बडजीला जर एखादं ऑपरेशन कर म्हटलं तर जमल काय. डॉक्टरला सांगितलं तू पंचांग म्हणून तर जमल काय जमणार नाही. हे आपल्याला आपापल्या व्यवसायापुरतं ज्ञान आहे. पण ह्या जगात जे जे काय सगळं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान भगवंताकडं आणि हे भगवंतानीच सगळ्यांना हे ज्ञान दिलेलं आहे. हे देवाचा एक ज्ञान. त्याच्यानंतर वैराग्य. वैराग्य म्हणजे त्याग करणे. आता त्याची शास्त्रातली व्याख्या वेगळी आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत ज्या ज्या सगळ्या आवडत्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंचा त्याग करणं त्याला वैराग्य म्हणायचं. आपलं वैराग्य कुठं बघितलंय स्मशानापर्यंत असतं. बायको दारापर्यंत असते. ओरटार चित्तीला अग्नी लावेपर्यंत असतात. आणि जे कोण सखे मित्र असतील ते तिथं लांब न बघण्यापर्यंतच असतात. तिथंच तेवढं म्हणतात ह्या जीवनात काही अर्थ नाही. आणि तिथून येऊन घाटावर आणि तू भले की उद्या कुणाच्यातली पेंडी कापायची याचा विचार. हे आपलं वैराग्य असते. पण देवाचं तसं नाही. देवाचं वैराग्य फार मोठं आहे. देवानं हे ब्रह्मांडातलं जे जे काय सगळं सगळं म्हणून आहे ते ज्याचं त्याला देऊन टाकलं. देवानं कशाचा अभ्यास केलेला नाही. मला अमुक पाहिजे असं देव कधीही म्हटला नाही. पूजा करताना सुद्धा पत्रम पुष्पम फलम तोयम. जे काय तुम्हाला मिळेल ते मला द्या. तुम्ही कुठनं तयार केलंय हो. तुम्ही पान तयार केलंय का फूल तयार केलंय का पाणी तयार केलंय कुणाचं आहे. देवाचंच घ्यायचं आणखी देवालाच द्यायचं.
पण देवाचं तसं नाही. देव आपल्याकडे काही कमी होती ज्याचं त्याला देऊन टाकतो. देवाचं वैराग्य हा गुण आहे. त्याच्यानंतर ऐश्वर, देवाचं ऐश्वर आहे. आता ऐश्वर म्हणजे काय तर बघितलं तर तुम्ही केव्हा तरी पंढरपुरात एखाद्या सणाच्या वेळी गेला असाल तर देवाला ते दागिने घातलेलं बघितलं असतील. तर त्यावेळी देवाचं रूप जे बघायचं, ती देवाची प्रसन्न मुद्रा, ते देवाचं ऐश्वर. दुसरी गोष्ट, दुसरं एक ऐश्वर आहे. आता आम्ही सगळी इथं आहे. तुमच्या घरात जर विचारत तुम्ही कुठं आहे तर काय सांगणार? अमुक ठिकाणी प्रवचनला. आमच्या घरात जर विचारलं कुठं आहे काका, प्रवचनला गेलाय. म्हणजे मी इथं एका ठिकाणीच, दुसरीकडे कुठं नाही. पण परमेश्वर मात्र सगळीकडे, सर्वागटे सगळीकडे देव आहे. नारदांनी एकदा सांगितलं देवानं, देवा तुला 16,108 बायका आहेत, त्यातली एक तरी मला दे, का मी असा नुसता विणा वाजत फिरू. काय हरकत नाही म्हणतो, तू जा. 16,108 बायकांचे जे महाल आहेत 16,000, त्यातल्या कुठल्या महालात मी नाही ती बायको तुला घेऊन. नारद सगळे महाल घेऊन, पण कुठं देव नाही असं देवाचं सगळ्यात मोठं ऐश्वर. आता हे देवाचं ऐश्वर, देवाचं 6 गुण बघितलं आपण. आणखी असा षडगुण ऐश्वर संपन्न असणारा असा देव, त्या देवाच्या दारामध्ये देवाची एक द्वार, ह्या देवाच्या द्वारामध्ये आपण उभा राहायला पाहिजे. तेणे मुक्तीचारी साधे, ह्या देवाच्या द्वारात तुम्ही क्षणभर जर उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होणार. आता ह्या देवाच्या द्वारात उभं राहायचं म्हणजे काय? कुठलं द्वार आहे? तर आपण एक साधारणतः आपला असा एक समज असतो की आपण मंदिरात देवाच्या पाया पडायला गेलो, देवळाच्या दारात उभा राहिलो की आम्ही देवाच्या दारात उभा राहिलो. त्याला जाऊया म्हणजे सांगितले, देवाची द्वारे उपाक्ष म्हणजे जरा देवळाच्या दारात उभा राहूया. देवळाच्या द्वारात उभा राहिला म्हणजे देवाच्या द्वारात. पण देवळाच्या दारात तरी उभा राहताना कसं उभा राहतोय? देवाकडे पाठ करून पुढे समोर कोण येते जाते त्यांच्याकडं दृष्टी असते. बर, नुसती दृष्टीच नाही, अंतःकरणात काय विषय चाललेले असतात. उभा राहिलाय देवळाच्या दारात, बघतो इकडे तिकडे, आणि अंतःकरणात काय चाललंय त्याचा मेळ लागत नाही. हे देवाचं द्वार नाही, ते देवळाचं द्वार झालं. देवाचं द्वार काय? तर असा जो परमात्मा आहे, तर षडगुण ऐश्वर्य संपन्न असा आपण बघितला की त्या देवाच्या दारात जर आपण क्षण उभा राहिलो तर आपल्याला 4 मुक्तीची प्राप्ती होते असं ज्ञानेश्वर सांगितलेलं. तर ते द्वार म्हणजे कुठलं? तर हा देव जर प्राप्त करायचा झाला, आता समजा आम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे, त्या ठिकाणी जायचं, एखाद्या घरात जायचं, तर त्या दारातनं गेल्याशिवाय आत जायला होणार. माझ्या देवाचं आपण आता हे गुण पाहिजे, त्या देवापर्यंत जायचं तर त्या द्वारात द्वार कुठलं? देवाची द्वारी. तर त्याच्यासाठी शास्त्रांना असं सांगितलंय की महत् सेवा एक सांगितलंय, आणखी दुसरं म्हणजे देवाचं नामस्मरण करणे म्हणजे देवाचं द्वार आहे. हरी कीर्तन करा, देवांच्या लीला, देवाचं गुण, देवाचं चरित्र, आणखी सगळ्या ह्यातलं तुम्हाला काही नाही जमलं तरी हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. असं जर तुम्ही देवाचं नामस्मरण जर केलं तर तुम्ही ते जे काय नामस्मरण करता त्या नामस्मरणाच्या योगानं तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होणार. हेच देवाचं द्वार आहे. आता तिथपर्यंत गेला देवाची द्वार. आता हे करत असताना देवाच्या द्वारात कसं जायला पाहिजे? नुसतं हरी 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 म्हणत असला तर त्याचा काही उपयोग नाही. अंतःकरणापासून देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि असं जर केलं तर तो त्या देवाच्या द्वारापर्यंत पोहोचतो. आणखी मग ते देवाच्या द्वारापर्यंत गेला की मग आज काय कोणाचा वशिला वगैरे काय लावायला लागत नाही. पण आपली साधना तेवढी घट्ट पाहिजे, उपासना दृढ पाहिजे, देवावरती विश्वास पाहिजे. असं जरूर जर तुम्ही त्या देवाच्या दारापर्यंत जर गेला तर देव तुमच्याकडं निश्चित प्रमाणात
ह्या 4 मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्या 4 मुक्ती तुम्हाला मिळतील. आणि दुसरं त्यातनं सांगितलंय महाभारतामध्ये महत्सेवा हेच द्वार सांगितले. भगवद्गीतेत आणखी महाभारतात महत्सेवा. तर महत्सेवा म्हणजे काय, तर श्री गुरूंच्याकडे जावा, आणखी श्री गुरूंची सेवा करा, आणि ते प्रसन्न होतील. तुम्हाला कायतरी एखादा मंत्र ते केलं की तुम्हाला देवापर्यंत जायला. हे एक देवाचं द्वार सांगितलेलं आहे. महत्सेवा हेच देवाचं द्वार आहे. आता त्याच्यासाठी काय करावं, म्हणजे गुरुच्याकडे जायला पाहिजे. ते गुरु सुद्धा कसे असावे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. अशा प्रकारे ती सुद्धा ज्ञान संपन्न असायला पाहिजे, कृपाळू असायला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्यांची देवावरती श्रद्धा असायला पाहिजे, असे गुरु आहेत. आणखी त्यांच्याकडे गेलं, त्यांची सेवा केली तर त्या ठिकाणी ते प्राप्त होईल. त्यासाठी काय सांगतात, तर भगवान श्रीकृष्ण वसिष्ठांच्या आश्रमात गेले आणि तिथं त्यांनी गुरूंची सेवा केली. आणि भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले. आणखी आश्रमात विद्यार्थ्याला जी जी कामं करायला लागतात ती सगळी त्यांनी केली. आता मी भगवान परमेश्वर आहे, मला हे काय करायची गरज नाही असं काय भगवान श्रीकृष्ण म्हटले नाही. समिधा आणणे, दुर्वा आणणे, तिथे लागणारी काय जी काही कामं पडतील ती सगळी कामं त्यांनी केली आणि ते आपल्या गुरूंची सेवा केली आणि ती गुरूंना प्रसन्न करून घेतली. आता अशा प्रकारे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असणाऱ्या गुरूंची जर आपण सेवा केली तर ही महत्सेवा म्हणजे देवाचं द्वार आहे. इथपर्यंत आपण देवाची एक द्वार आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा असा भगवान, त्याच्यापर्यंत जायसाठी जे काही द्वार आहे म्हणजे ही महत्सेवा किंवा देवाची उपासना किंवा नामस्मरण हे करून तिथपर्यंत गेलं की मग उभा, द्वारापर्यंत गेला की उभा. आता उभा म्हणजे काय, उभा शब्द कशासाठी, तर उभा शब्द हा कार्याच्या तत्परतेसाठी सांगितलेला आहे. मी अमुक वार्डातनं उभा राहिलो आणि या सगळ्या वार्डाची जी काय आहे ती कामं सगळी मी करणार आहे असं पुढारी इलेक्शन आले की सांगतात. उभा आहे म्हणजे काय, कामासाठी तत्पर आहे, म्हणजे सेवेसाठी तत्पर आहे. उभा, आता इथं जो उभा आहे तो उभा कशासाठी, तर देवाचं नामस्मरण करण्यासाठी त्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. आता उभा का, बसलेला असता तर माणसाला एखादं काम सांगितलं तर उठायपर्यंत वेळ लागला. झोपलेला असला तर त्याला उठवून पुन्हा काम सांगायला त्याच्यापेक्षा झालं. आणि झोपेचं सोंग घेतलेला जर एखादा असला तर त्याला तो उठणार सुद्धा नाही. म्हणजे उभा या शब्दाचा अर्थ काय, तर कार्यासाठी तत्पर राहिला की त्याला उभा म्हणायचं. देवाची द्वारी उभा म्हणजे देवाच्या द्वारापर्यंत देवापर्यंत गेला म्हणजे साधना केली. आणखी उभा राहिला म्हणजे त्या साधनेला आता तो तयार झालाय, अगदी जवळ आलाय साधना करायसाठी. आता साधना सुरुवात करणार म्हणजे उभा. आता पुढचा शब्द आहे क्षणभरी. आता पुढे क्षणभरी तेणे मुक्ती 40 साधेल. आता क्षणभर देवाच्या दारात जर उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती असे सांगितलंय. आता 4 मुक्ती प्राप्त करायला क्षण पुरेपूर काय हो, एक क्षण म्हणजे किती, त्याला एक निमिष म्हणतात. ही डोळ्याची पापणी झाकून उघडायला जेवढा वेळ लागतोय त्याला निमिष म्हणतात, म्हणजे क्षण. एवढा क्षण जर तुम्ही देवाच्या दारात उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्तीची प्राप्ती आहे. पटायसारखं आहे काय, बरं मग कशी आपण बघितले, दिसत नाही ते नाही असे म्हणायला येत नाही, आणि दिसते ते असतेच असं काय नाही. मग हे काय, एक क्षणभर जर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होणार आहे. वेळ झाला तर चालते नव्हतं, पुढे गेलं तर विषय पुरावा. तर एक क्षणभर याचा अर्थ काय, तुम्ही साधना करत असताना बघा, तुम्ही वेल्डिंग मारायला लागला, तुम्ही 12 तास वेल्डिंग मारलं आणि कुठं तरी एखादा रन असा व्यवस्थित बसतोय की तुम्हाला
12 तास काम केलेल्याचं एका क्षणात तुम्हाला समाधान मिळते का नाही? होते का नाही? तसं एक क्षण जरी तुमची ब्रह्मानंद टाळी लागली तरी तुम्ही पात्र पात्र अशी एक क्षणाची तुमची ब्रह्मानंद टाळी लागायसाठी तुम्ही नुसतंच बसून चालेल देवाचं नाम संकीर्तन करायला पाहिजे. केव्हा कसं तुमचं तिथं टाळी लागल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, क्षणभर उभा याचा अर्थ काय? तर मागच्या ते 2 वर्षाची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. माणूस दवाखान्यात मेला आणि परत आला अशा किती केसेस झाल्या हो, आणि पोचवल्या अशा किती केसेस झाल्या. गेलेला परत येईल याची खात्री नाही. गेलेला परत याची खात्री नाही म्हणजे आपला मग सांगा असलं जे आपलं आयुष्य आहे त्यात मी परतीन याची खात्री नाही म्हणजे क्षणाचाही आपला भरवसा नाही. जाता जाता परत येतो म्हणून सांगितलं गेलं त्याची खात्री नाही म्हणजे क्षण सुद्धा आपल्या स्वाधीन नाही. त्याचा अर्थ काय? पुढचा क्षण आपल्या स्वाधीन नाही, पण आत्ता क्षण जो आपल्या स्वाधीन आहे त्यावेळी आपण देवाचं नाम संकीर्तन करायला पाहिजे. म्हणजे क्षण आपल्या हातात जो क्षण आहे त्यावेळी देवाचं नामस्मरण करणे म्हणजे क्षण. दुसरी गोष्ट, आता तर सरासरी आयुर्मान किती झाले? 65 वर्षापर्यंत आले, बरोबर आहे. निम्म आयुष्य त्यातलं झोपून गेलं. बाल्यावस्थेत किती, यौवनात किती, त्याच्यानंतर प्रपंचात लागल्यावर प्रपंचासाठी किती, आणि तिथनं पुढं ज्यावेळी सगळी इंद्रिय शिथिल पडतायत, गात्र निस्तेज होत आहेत, त्यावेळी आपण क्षणभरी म्हटलं होईल काय? क्षण होणार. तिसरी गोष्ट, राजा दशरथ, बकदालदेव, काकभूषणी यासनी कल्पच्या कल्प आयुष्य होतं. आता एक कल्प म्हणजे किती त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचे गणित वेगळं आहे, आता काही ते सांगायला येणार नाही. एका कल्पाचं गणित वेगळं आहे. हजारात नाही, लाखात नाही, त्याच्याही पुढची वर्ष म्हणजे कल्प. विश्वामित्रांनी किती वर्ष तपश्चर्या केली होती? वाया गेली सोडून द्या, रंभेच्या नादाला लागून किती वर्ष तपश्चर्या केली? 60,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. 7 नाही, 60,000, 6 वर 0. आता सांगा, ज्या माणसाने 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्याचं आयुष्य किती असेल हो? त्याच्या अगोदरचे किती, ती 60,000 वर्ष की तिथनं पुढची. बकदालदेव, का गोष्ट कल्पच्या कल्प आयुष्य म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात म्हणायचं तर हजारो कोटी वर्षाचं त्यासने आयुष्य होतं. त्यांच्या मानानं, हजारो कोटी वर्षाच्या मानानं, किंवा विश्वामित्रांच्या 60,000 वर्षाच्या तपश्चर्याच्या मानानं जर आपण प्रपोर्शन काढलं तर आपलं 65 वर्षाचं आयुष्य म्हणजे क्षण होईल का अर्धा क्षण होईल हो? अर्धा क्षण सुद्धा होणार. कुठं तरी पॉईंट नॉट 1 पर्यंत आपलं आयुष्य होईल. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या मनानं आपण क्षणभर तरी देवाच्या दारात उभा राहायला एक क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर तेणे मुक्तिचारी साधे. अशा प्रकारे असा 6 ऐश्वर्याने संपन्न असणारा देव, त्या देवाला नामस्मरणानं प्रसन्न करू म्हणजे सेवा करून तिथपर्यंत गेला की उभा झाला. आणखी हे जे सगळं सांगितलं आताचे कालमापन, ह्या दृष्टीनं तिथपर्यंत गेला की तो क्षणभर उभा, देवाची द्वारी उभा क्षणभर. तेणे मुक्तिचारी साधे. आता त्याने 4 मुक्ती साधल्या असं झालं. आणि पुढं काय ते, हे जर तुम्हाला करायचं झालं, देवाच्या दारात क्षणभर उभा राहायचं, 4 मुक्तीची प्राप्ती करायची झाली तर ह्याच्यासाठी साधना काय तुम्हाला? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना. आता इथं कसं सांगितलं बघा,
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि तिथं काय सांगितलंय, देवाने जरी उभा ठेवून तेडी मुक्तिचारी. एकीकडे सांगितलंय तुम्हाला अगणित पुण्य प्राप्त होईल, पुण्याची गणना कोण होईल, अगणित असं पुण्य प्राप्त होईल. आणखी तिकडे सांगितलंय 4 मुक्ती प्राप्त. आता हे कसं गणित बसायचं? इकडे सांगितले पुण्य वाढणार आणि तिकडे सांगितले 4 मुक्ती प्राप्त होणार. हे कसं गणित बसवायचं? आणखी साधना काय सांगितली, हरिमुखे म्हणा. तर मुक्ती जी मिळायची त्यासाठी पातकी माणसाला मुक्ती मिळत काय मिळते, पुण्याईच पाहिजे, त्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही. आणखी ती पुण्याई मिळवायची झाली तर हरिमुखे म्हणा. म्हणजे हरिमुखी म्हणून तुम्ही पुण्याची प्राप्ती केली की तुम्हाला 4 मुक्तीचे प्राप्ती होईल. आता ही पुण्याची प्राप्ती करायची आणि मुक्ती मिळवायची, कुठेतरी आपण पुण्य करायला पाहिजे. देवाच्या दारात श्वरभर उभा राहिला की तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आता या हरी शब्दाचं एक वैशिष्ट्य सांगितलंय. काय सांगितलंय, तुम्ही पुण्याई केली की ती पुण्याईचं जे काय फलसुख आहे ते भोगायसाठी तुम्हाला जन्म घ्यायला पाहिजे. आणखी जे काय पातक केलंय त्याचं दुःख भोगलंय ते भोगायला जन्म घ्यायला पाहिजे. पण मानव जन्म मिळायचा झाला तर पाणवाडी पुण्य समान व्हायला पाहिजे. या हरी शब्दात एवढी ताकद आहे. 2 काम करतं. हरिमुखे म्हणा विरुक्तीने सांगितलं, 2दा सांगितलंय. नुसतं हरिमुखे म्हणा नाही, हरिमुखे म्हणा 2दा का सांगितलंय, तर या हरीमध्ये 2 ताकद आहेत. एक हरी म्हणजे पुण्याची गणना. हरी म्हटले की तुम्हाला अगणित असं पुण्य प्राप्त होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. आणखी दुसरं सांगितलंय जळतील पापे. हरीचं नाव घेतल्यावर पाप तरी जळून जाईल, आणखी पुण्य प्राप्त होईल. म्हणून हरिमुखे म्हणा. हरिमुख एक म्हणजे तुमचं पाप जुळून जाईल, आणखी दुसरं म्हणजे अगणित असं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणखी ही तुमची पुण्याई संचित झाली की तुम्ही 4 मुक्तीचा अधिकारी. आता तुम्ही म्हणणार ही सगळी गोष्ट खरी आहे तुमची, देवाच्या दारात उभा राहायला पाहिजे, त्याच्यासाठी नाम संकीर्तन करायला पाहिजे, नाम साधना घ्यायला पाहिजे. ते आम्ही हरी म्हटले की आमचं पातक नाहीच होणार, आमचं पुण्य वर्धिष्ठ होणार, वाढत जाणार. ही सगळी गोष्ट खरी आहे. पण आमचा काम धंदा उद्योग नोकरी व्यवसाय त्याचं काय करायचं, हे सगळं आम्ही सोडून देऊन करावं काय. पुढच्या चरणात काय म्हणतात, असोनी संसारी जिवे वेगू. तुम्ही संसारात राहूनच हे सगळं करायचं, संसाराचा त्याग करून. तर ते इंदुरीकर महाराजांचं ते कीर्तन असते बघा, त्यात ते सांगतात काय, नवरा बायकोचं पोराचं भांडण झालं की झाला, आमच्या मेळ्यात नवीन मेडिकरी तयार झाला, संसाराला कंटाळा आणि भरभारता झाला. हे त्यातलंच नाही. असोनी संसार, तुम्ही संसारात राहायचं, संसार केल्याशिवाय चालणार नाही. हा जो देह आहे त्याला काहीतरी भरण पोषण उदरनिर्वाह करायसाठी काहीतरी मिळवावं लागतं. सगळा तुमचा संसार त्याचा त्याग करून चालणार नाही. मग तुम्ही त्याग केल्याने उद्या जर एखादी भगवी छाटी लावली आणि हातात भिक्षापात्र घेऊन तुम्ही ओम भगवती करत गेला, तिची इस्टेट एवढी भिक्षा मागायला त्याला गिन्नी सुद्धा देऊ नका असं तुम्हीच म्हणणार. खरं आहे का खोटं आहे? त्याने त्याग कशासाठी केला आहे त्याचा विचार करून भांडणं लागले म्हणून तो घरात बाहेर पडला, आपण म्हणून संन्यासी झाला नाही. तसं तुम्ही संसाराचा त्याग करून हे हरी म्हणत बसायचं नाही. तुम्ही संसारात राहा पण तुमच्याच संसार आणू. पाण्यातनं प्रवास करायचा झाला तर कशात आपण जातोय, नावेत जातोय. नाव कशात असते, पाण्यात असते. नाव पाण्यात असते, नावेत पाणी झालं तर काय होईल. तसं तुम्ही संसारात राहा पण तुमच्याच संसार आणून.
टोपी ही आता घातली कशासाठी घातली? कारण डोक्याचं काहीतरी ऊन वारा पाऊस थंडी याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून म्हणून टोपी घातली. का टोपी ठेवायसाठी डोकं आहे? काय नाही, टोपी ठेवायला जागा नाही म्हणून देवाने परमेश्वराने डोकं दिलंय असं म्हटलं तर बरोबर आहे काय? नाही. तसं तुम्ही संसारात राहा, संसाराला ज्या ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्ही बेलाशक करा, करायलाच पाहिजे. पण ते करत असताना तुम्ही नाम घ्यायला पाहिजे. काय अवघड आहे? आऊत मारणारा सुद्धा देवाचं नाव घेतोय का नाही? आता आऊत मारणारा ह्यात कोण आहे मला काही माहिती नाही, पण मी तरी लहानपणी पहिलं आऊत मारणारा देवाचं नाव घेऊनच दसऱ्याला नारळ फोडायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि मगच देवाला तास मारायचं होतं की नाही? देवाचं नाव घेत होता. अवतावर गाणं सुद्धा ते म्हणा, दळिता कांडिता तुझं गाईनं आनंदा, जनाबाई दळायला लागली की देवाच्या ओव्या म्हणायच्या. तुम्ही काम करत असताना देवाच्या नामस्मरणात तुमचं काम टाकून घेऊ नका. असूनही संसारी तुम्ही संसारात राहा आणि जिव्हे वेगू करीन. बाकीचे जे कामासाठी जीव तुमची लागलेली आहे. एकनाथ शिंदेनी काय केलं? मोदींनी असं करायला नको होतं. तुला कोण विचारतो? तू बोलून काय उपयोग आहे? मोदींनी काय केलं तू हिथं टाचा घासून काय उपयोग आहे? एकदा मग टाक झालं तुझं काम, कोण पुन्हा विचारतंय? पण ते नाही, ते मोदी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला. अरे तीच जीभ जर तुम्ही इकडं लावली, कोणी संसारी जिभे वेगू, तुमच्या जिभेला वेग द्या. कशाला? देवाच्या नामस्मरणात तुमचं काम टाकू नका. शंकराचार्यांनी शिवमानस पूजा म्हणून एक स्तोत्र लिहिलं आहे. त्यात आहे काय आहे त्यात तर संचार पदयो प्रदक्षिणी स्तोत्राने सर्वा गिरो यद्यत कर्म कौर्मित्ता तदेव शंभो तवाराधनम असं म्हटलंय. तर त्याचा अर्थ काय? संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राने सर्वा. आता इथून प्रवचन संपले तुम्ही तुमच्या घरला जाणार, उद्या नोकरीवरती जाणार, उद्योगाला जाणार, तुम्ही चालत जाणार किंवा गाडीने जाऊन कशाने जाणार. हे तुम्ही ज्यावेळी चालता तेव्हा काय म्हणता? एक साधा विचार, काय म्हणता? चालत तरी काय नाही, मी माझ्या नोकरीवरती चालत निघालो, मी गाडीनं नोकरीवरती निघालो, कामाला निघालो, असं तुम्ही म्हणायचं नाही. काय म्हणायचं? परमेश्वरानं माझ्या वाट्याला जे काही काम दिलंय ते करण्यासाठी मी जे काय आता चालायला लागलोय तर ते मी चालत नाही, मी परमेश्वराला प्रदक्षिणाच घालायला लागलो असं म्हणून जर परमेश्वराच्या प्रदक्षिणे जर माणूस निघाला. प्रदक्षिणा मार्ग कसा असतो आता तुम्ही बघितलं. महाद्वारातनं बाहेर पडलं की कालिका मंदिरापासून त्यात कुठे इकडे तिकडे फेरबदल व्हायचं काय कारण नाही. असं जर तुम्ही व्यवहारात चालला तर ऍक्सिडेंट होतील काय? होणार. संचार प्रदक्षिणे स्तोत्राने सर्वा गिरो. इतर वेळी ज्यावेळी आपण माणसांच्यावर बोलतोय ते बोलत असताना एक अंतःकरणात असा विचार करायचा की माझ्यासमोर प्रत्यक्ष परमेश्वर आहे की मी त्याच्याबरोबर बोलायला लागलो. त्याच्याजवळ परमेश्वर आहे का नाही? माझ्याकडे आहे का नाही? परमेश्वर असल्याशिवाय आम्ही दोघं बोलू काय? एरवी तरी सर्वांच्या अर्ध्या दिवशी मी अमुक आहे ऐशी वृत्तीस पुरे अनशी ते वस्तुगा मी. प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे म्हणूनच हे सगळं झाड चालतंय बोलतंय फिरतंय. असं असताना समोरच्या माणसाकडे परमेश्वर आहे, माझ्याकडे आहे. मी तुमच्याबरोबर काय रे वय रे काय म्हणतील? देवाबरोबर बोलतोय म्हणतील का टाकून आलाय म्हणतील? तर समोरच्या बरोबर बोलताना मी देवाचं स्तोत्र म्हणायला लागलोय अशी कल्पना करून जर तुम्ही समोरच्या बरोबर जर बोलायला लागला तर तुमच्या तोंडात वाईट शब्द जाणार नाही. जिव्हे वेगू करी. साधं तुम्ही बोलत असताना सुद्धा तुका पोटळे होता बघा कसा अर्थ घातला. कोणी बारक पोरग दिसू दे, वयोवृद्ध दिसू, कोणी देवा रामराम म्हणायचं, केव्हाही कोणी दिसू देवा रामराम म्हणायचं. ते म्हणतो ते वाईट काय सांगलं? स्तोत्राने सर्वा गिरो आहे ना, तेव्हा दिसेल तेव्हा देवाचंच नाव तोंडात नाही घ्यायचं. असोनी संसारी तुम्ही संसार टाकू नका, तुमचं काम करा. पण हे काम करत असतं केवळ बायकांनीच जातं ओढताना उभी म्हणायचं काय कारण नाही. तुम्ही सुद्धा तुमचं काम, मी निघालोय
अगदी जरी एखादा कुठल्या दुकानात देणे गेला काय नाही, मी देवाची प्रदक्षिणा करतोय असं आपल्या मनात आणावं. आपल्या मुलाबरोबर सुद्धा बोलत असताना मी परमेश्वराची आराधना करावी, मी स्तोत्र म्हणायला लागलोय असा मनात विचार करावा. असलं तर ते जिवे वेगू करी, म्हणजे आपली जीभ आपण त्या कामाला जिवे वेगू करी, असुरी संसारी जिवे वेगू करी. आणि आता ह्याला दाखला काय? वेदशास्त्र उभारी बाह्यास. वेद म्हणजे काय? वेद किती? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 वेद आहेत. देव कुठले वेद उत्पन्न झाले? तर देवाच्या श्वासातनं निर्माण झाले. आणखी त्यात काय सांगितलंय? वेदांनी, उपनिषदांनी, पुराणच आहे. काय सांगितलं? केवळ देवाचीच स्तुती करा, नामस्मरण करा, हेच सांगितलं, दुसरे काहीही सांगायला. आणि कसं सांगितलंय? बाह्यास. वेदशास्त्र उभारी बाह्यासला. माणूस एखादा जर बोलायला लागला, नुसताच बोलायला लागला आणि हात वर करून असा बोलायला लागला म्हणजे काय हो? त्याला खात्री असते की निश्चय असतो त्याच्या बोलण्यावर, त्याशिवाय तो हात वर करत नाही. वेदशास्त्र सुद्धा उभारी बाह्यासला, आपलं हात वर करून सांगतात निश्चयानं आणखी खात्रीनं सांगतात की काय? वेदशास्त्र उभारी बाह्यासला, हात वर सदा. म्हणजे तुम्ही अखंडपणे सतत नामस्मरण जर केलं तर तुम्हाला 4 मुक्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. हे वेदशास्त्राचा निर्वाळा दिलाय, त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे. त्याच्यानंतर वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. बाह्या सदा म्हणजे सतत, आणखी बाह्या म्हणजे हात वर करून सांगितलं म्हणजे निश्चय. वेद पुराण सगळे निश्चय झालं की तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला 4 मुक्तीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आता शेवट. ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेची राणी. आता ज्ञानदेव महाराज म्हणतात मी हे सगळं बोललो, हे तुम्हाला सगळं खोटं वाटलं. मी हरिपाठ केला, तुम्हाला हे सगळं सांगितलं, एक क्षणभर समजा की हे सगळं खोटं आहे. पण व्यास महाराज यांनी वेदाचे 4 भाग केले. आणखी हे जे सगळं अध्यात्माचं जे सगळं साहित्य आहे ते व्यासांचं उच्छिष्ट म्हणतात. हे सगळं जे ते व्यासांच्या पासूनच सगळं निर्माण झालं. असा जो अधिकारी पुरुष आहे त्यांच्या खुणा सांगतात. त्यांनीच सांगितलंय महाभारतात द्वारकेचा राणा. एवढा मोठा अधिकारी असणारे व्यास त्यांनीच सांगितलं की द्वारकेचा राणा. मी सांगतोय माझं म्हणणं सोडून द्या. ज्ञानदेव म्हणे मी म्हणतोय व्यासांची तुम्ही महाभारत काढून बघा. आणखी व्यास महर्षींनी जे काही सांगितले ते बघा. कृष्ण कुठं होता, काय केलं, कसं केलं, द्वारकेचा राणा होता तो. आता कृष्णाचा जन्म कुठं झाला हो? बंदीशाळेत जन्म झाला. वाढला कुठं? गोकुळात वाढला. घोडी कुणाची धुतली? का हो? त्याला दुसरा काय उद्योगच नव्हता. बरं, द्वारकेची संपदा किती? नारायणी सेना त्याच्याकडे आहे, जो प्रत्यक्ष परमेश्वर आहे. बलरामासारखा भाऊ आहे. इतकं सगळं असून घोडी धुवायला अर्जुनाकडे कशासाठी हो? काय कारण? ज्ञानदेव म्हणे व्यासांचे म्हणे द्वारकेची राणी पांडवा घरी. तर द्वारकेचा राणा पांडवा घरी का राहिला? तर पांडवांनी सुद्धा अखंडपणे देवाचे नामस्मरण केलं. एकदा देव अर्जुनाला भेटायसाठी म्हणून गेले. अर्जुन शेजारच्या कक्षात असं झोपले जातात, देवीकडे बसले. देव जर अर्जुनाकडे काम आहे म्हटलं, आता म्हटलं इथं बसतो, कोणतरी त्याला सांगायचं. तोपर्यंत उद्धव आला. उद्धव आल्यावर उद्धव तेव्हा काय म्हटलं तुमच्या तोंडावर जरा चिंतेचं मळत दिसते. काय कसली काय चिंता तुम्हाला? काय नाही, जरा अर्जुनाकडे काम होतं, जरा बोलवायचं होतं. मग काय म्हटलं तुमचा शिष्यच आहे म्हटलं, आणखी मी अगदी हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोय. म्हणजे उद्धव कृष्णांच्या सारखा दिसत होता. तेव्हा म्हटले काय अडचण नाही, मी जातो आणि अर्जुन हाक मारतो, कुठं आहे तर पलीकडे आहे म्हटला.
जरा पलीकडच्या कक्षात उद्धव गेला, कृष्णाला त्याला अर्जुनाला बोलवायचं म्हणून गेला, तर त्यावेळी अर्जुनाच्या रंध्रातनं, म्हणजे तिथं आपल्या शरीरावर केस उगवत आहेत, त्यातनं कृष्ण 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 असा आवाज येत होता. अर्जुन झोपलेला होता आणि तिथं ते त्याच्या तोंडातनं, त्या रंध्रातनं जे काही कृष्ण कृष्ण जय कृष्ण असा जो आवाज होता, तो ऐकल्यानंतर या उद्धवाची ब्रह्मानंदी टाळी झाली. त्यांनी सुद्धा डोळे म्हटलं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण चालू केलं. बराच वेळ झाला, अर्धा तास गेला, अजून उद्धव कुठं आला नाही म्हणून ते विचार करतायत. तोपर्यंत इंद्र तिथं आले. इंद्राचं एक काम होतं, देवा तुमच्याकडे काम होतं. हा भाई आले बरं झालं, काय काय पाहिजे देवा तुम्हाला जरा काहीतरी काम आहे काय कोणाकडे तुमच्या शरीरात? होय म्हटली, पलीकडे अर्जुन झोपलाय, त्या अर्जुनाला जरा बोलवायचं होतं. तुझ्या उद्धवाला मी लावून दिला, पण तो कुठं काय अजून आला नाही. ठीक आहे म्हटलं, मी आता देवांचा राजा जे असतो ते तुमचा भक्त, ते माझी गेलेली संपदा सगळी तुम्ही मिळवून दिलेली आहे, क्षीरसागरातनं बाहेर काढलेली, तेव्हा मी तुमचं काम करायला काय हरकत नाही, मी तुमचा दासच आहे, मी जातो आणि अर्जुनाला हात मारून येतो. इंद्र तिथे गेला आणि तिथं बघितलं तर अर्जुनाच्या रंध्रातनं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण आणि उद्धव टाळ्या वाजवत कृष्ण कृष्ण म्हणे. ते बघितल्यावर इंद्र एक नंबरचा मृदंग वाजवणारा होता. त्यानं आपल्या इंद्राचं आवाहन केलं, त्या मृदंगाचं आवाहन केलं, त्यावर स्वर्गातनं मृदंग आला आणि त्यांनी सुद्धा कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण वाजवायला ते आपलं देवाला दिसलं. इतकं सगळं झाल्यावर भगवान शंकर आले. जेव्हा तुमच्याकडे काम होतं, हा बोला की म्हटले, पण म्हटले तुमच्या तोंडावर काय चिंता दिसते, काय पाहिजे तुम्हाला? तर म्हटले पलीकडे अर्जुन झोपलाय, त्याला जरा बोलायचं होतं. पहिल्यांदा उद्धवाला लावून दिलं, तो आला नाही. इंद्राला लावून दिलं, तोही आला नाही. ते काय म्हटले, मी जातो की म्हटले, मी जाऊन बोलू. भगवान शंकर तिथे गेले. त्यावेळी अर्जुनाच्या रंध्रात येणार कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण उद्धवाची टाळी लागलेली आणि त्या तालावरती मृदंग वाजवणारा इंद्र हे बघितल्यानंतर देवाने तिथं आपलं नाचायला चालू, अर्धनारी नटेश्वर करून नाचायला चालू. आता ह्या सगळ्यांची जी ब्रह्मानंदी टाळी लागली ती कुणामुळे लागली? एका अर्जुनामुळं. अर्जुनाचं असं अर्जुनाचं नामस्मरण केलं म्हणून द्वारकेचा राणा आपलं असं कधी होतं, जाणून बुजून देवासमोर बसल्यावर तरी आपण नाव घेतोय देवाचं. आज घेतली काहीतरी म्हणून द्वारकेचा राणा पाठवायला. पहा ते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवासी 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. आता अज्ञातवासात आणि त्या वनवासात त्यांना किती दुःख झालं असेल, पण त्यांनी देवाचं नामस्मरण सोडलं, अखंडपणे नामस्मरण केलं. म्हणून ज्ञानदेव महाराज सांगतात की माझं तुम्ही खोटं म्हणा, पण ज्यांनी महाभारत रचलं सांगितलं त्यांनी दाखला दिलाय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुणे द्वारकेचे राणे पांडवास. हे पांडव जे आहेत त्यांनी अखंडपणे नामस्मरण केल्यामुळे हा द्वारकेचा राणा त्यांच्याकडे आपली ही सगळी वैभव सगळं सोडलं. काय होतं काय नव्हतं देवाकडे सांगा की? एक मुठभर पोहे सुद्धा माने दिलं तर त्याची सगळी द्वारका सोन्याची करून, त्याची सुदाम नगरी सोन्याची करून टाकली. एवढं वैभव होतं, पण देव मात्र अर्जुनाला सहाय्य करायला होतं. त्याच्या रथाचे सारथी झाले. म्हणजे पांडवांनी अखंडपणे देवाचं नामस्मरण केलं, देव त्यांचा सहाय्य करता झाला. आणि असं जर बघितलं तर कुरुक्षेत्रावरती हे जे काही गुह्य ज्ञान आहे ते ज्ञान कुणाला सांगितलं? आता किती तिथे द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, हे 5 पांडवांच्या पैकी धर्मराजा तरी होता, नकुल सहदेव भीम सगळं ज्ञान कुणाला सांगितलं? एका अर्जुनानं देवाची जी काही सेवा केली होती, देवाचं नामस्मरण केलं होतं, त्याच्या योगानं अर्जुनाला हे सगळं गुह्य ज्ञान देवाने सांगितलं. आणि आता देवाला सांगितलं पांडवांचे ज्ञान धरुणी अंतरी नामा म्हणे करी सर्व कारण. पांडवांचं ध्यान करून देव त्यांची कामं करेल, असा पांडवांना सहाय्य करता देव
झालं. आता कुठं देव बघावा? पांडवांच्यासाठी देव धावून आला, द्रौपदीसाठी देव धावून आला. आता तुमच्या आमच्यासाठी देव जर आम्ही बघायचं झालं तर कुठं बघायला पाहिजे? कुठं देव आम्हाला सापडेल? देवाचं ठिकाण कुठं आहे? देव राहतोय कुठे? आपण आपल्याला स्वतःला राहायचं जर झालं तर त्यात किती सोयी, किती सुविधा, काय काय करतो. पण देवाने आपलं वैकुंठ कसं केलं असेल? नुसती कल्पनाच करावी त्या वैभवाची, देवाच्या वैकुंठाची. पण देव काय म्हणतात? नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैकुंठात देव राहतात झोपायला. शेष म्हणजे नागावरती झोपतात. वैष्णव सदन आवडले, पण हे मला वैकुंठाचं वैभव आवडत नाही, शेषावरचं शेर आवडत. मला आवडत काय असेल तर वैष्णवाचं घर आहे, जिथं माझं नामस्मरण चालतंय त्या ठिकाणी मला राहावंसं वाटतं. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेत नाम घोषू बरवा. बरवा पाहिजे करीती माझा. ज्या ठिकाणी माझं नामस्मरण चाललंय, चिंतन चाललंय, माझ्या गुणांचं लीलांचं ज्या ठिकाणी उच्चार चाललेला आहे त्या ठिकाणी मी निश्चितपणानं आहे. आता इथं देव हजर, हे सगळं चाललंय, हे देवाचं चाललंय. देव जरी नाही दिसला, दिसत नाही ते असत नाही असं काय नाही, देव इथं हजर आहे असं बोलायला हरकत नाही. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेत नाव घोष बरवा करती माझा. अशाकडे जिथं जिथं माझं नाम संकीर्तन चालेल की माझा बरवा घोष चाललेला आहे त्या ठिकाणी मी आवडीनं जातो असं देवाने सांगितलं. आणखी 4 मुक्ती तुम्हाला सापडत. ह्या ठिकाणी अर्जुनाचा सख्या देव होता. देवाला अर्जुनाची जे काय सख्य भक्ती झाली, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, एकूण उपासकाला सायुज्यता, अशी मुक्ती प्राप्त झाली. आणि हे जे हरिपाठ सांगितलंय, काय ज्ञानेश्वर महाराजांनी, तुम्ही एक क्षणभर जर देवाच्या दारात उभारला तर तुम्हाला या 4 मुक्ती प्राप्त होतील. त्यासाठी तुम्हाला साधन काय तर तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असं जर तुम्ही म्हटलं तर तुमचं जे काय पुण्यसंचय होईल त्या पुण्याच्या संचय आहे ना, तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होईल. आणखी त्या हरिनामाच्या उच्चारानं तुमची पापं जळतील. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमचा काम धंदा उद्योग सोडायचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या कामातच राहून हे सगळं नामाचं चिंतन चालू ठेवा. पण हे करत असताना मी म्हणतो हे जरी खोटं असलं तरी भगवान व्यासाने त्यांचा दाखला दिला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची व्यासांचा दाखला देऊन मी सांगतो की द्वारकेचा राणा श्रीकृष्ण पांडवांच्या घरी का तर त्यांनी अखंड नामस्मरण केलं म्हणून. आणखी असं झालं की तुम्हाला त्या 4 मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाम संकीर्तना उभा म्हणजे तयार राहा. कुठल्या 4 मुक्ती तर पहिली म्हणजे स्वरूपता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी साहित्यता. आता ह्या हरिपटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुम्ही हरिकीर्तन केलं, हरिनाम घेतलं, हरिमुखी म्हटलं की तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील. कुठं कुठं सांगितलं तर पहिली जी स्वरूपता आहे ती सांगितली, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी केले. असं तुम्ही रामकृष्ण म्हटलं वैकुंठ भुवनी केले म्हणजे तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती प्राप्त झाली. तुम्हाला वैकुंठ लोक प्राप्त झाला म्हणजे सलोकता ही मुक्ती प्राप्त झाली. दुसरं एक नित्य नेम नामित्य प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. तुम्ही असं जर केलं तर नित्य नेम आणखी नामी. नित्य म्हणजे सतत, नेम म्हणजे नेमानं आणि नामी म्हणजे त्या भाविकांना देवाचं अखंडपणे नामस्मरण केलं तर लक्ष्मी वल्लभ तयार होईल. जसा पांडवांच्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण सहाय्य करता अखंडपणे तसं तुम्हाला सुद्धा देवाची समीपता ही मुक्ती प्राप्त होईल. त्याच्यानं मातृकृत भाता सर्वत्र अपार चतुर्भुज नर. तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला देवासारखं रूप प्राप्त होईल. एकदा लक्ष्मी ओवाळायला निघाली, काकड्याचा अभंग आहे बघा तो, ओवाळू ये माये लाजणे ये माये ओवाळू कोण आहे, जिकडे बाबे तिकडे चतुर्भुज गोपाळ. हे जे आहे जिकडं बघल तिकडं सगळे चतुर्भुज लोक दिसायला लागले, सगळीकडं भगवान दिसायला लागले. कशानं
तर हे जे कोण आहेत नामस्मरण त्यांचे मातृ पितृ भ्राता हे सगळे आप्तगण आहेत ते आणखी ज्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो त्या सगळ्यांनी सुद्धा स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप प्राप्त झालं. आणखी चौथं सांगितलं ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावेची उत्तम पूजस्थान. असं जर तुम्ही ज्ञानदेव महाराज म्हणतात की तुम्ही जर असं हे नारायणाचं नाम जर घेतलं त्याचा पाठ करत राहिला त्याचा आवृत्ती करत राहिला त्याची उजळी करत राहिला नेहमी 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 सतत जर तुम्ही देवाचं नाम घेतलं तर तुम्हाला देवाची निजस्थान प्राप्त म्हणजे तुम्हाला सावींची मुक्ती प्राप्त होईल. तर देवाचे द्वाक्षरभरी तेणे मुक्तीच्या अशा दिलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सरा ज्ञानदेव म्हणे व्यासाची म्हणे द्वारकेचा राणा मांडवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करून अशा प्रकारे तुम्ही जर हे नाम संकीर्तन चालू ठेवलं तर तुम्हाला हे जेवढं सगळं सांगितलंय ह्या चारही मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी सगळ्यात महत्त्वाचं का मुक्ती पाहिजे तर हे जे काही जन्म मरणाचं जे काही दुःख आहे सगळ्यात मोठं दुःख काय तर माणसाला जन्म मरणाचं दुःख. आता ताप आला दुःख होतंय अंग दुखतंय कडकडीचं एक पॅरासिटॉलची गोळी खाली तर इंजेक्शन केलं की तुमचं दुःख. दुसरं दुःख आज तुम्ही पैशाची तुम्हाला गरज आहे चोरी करून झालं तरी माणूस पैसा उपलब्ध राजमार्गाने केला तरी सोडा पण महामार्गाने सुद्धा करतो म्हणजे त्यावेळेस त्या पैशाच्या नळीचं दुःख आहे ते निवारण करत आहे. पण ही सगळी दुःख काय येतात माणसाला शरीर धारण केलं म्हणून म्हणजे जन्माला आला जन्माला का आला मेला होता म्हणून मेला का जन्माला आला होता म्हणून. काय जन्माचं कारण आहे माणसाच्या 3 कारण सांगितले कर्म पाप आणि वासना. माणसानं जसं जसं कर्म केलंय त्या त्या पद्धतीने त्याला समजा एखाद्याने चांगलं कर्म केलं तरी त्या चांगल्या कर्माचं फळ जे काही सुख आहे ते भोगायसाठी त्याला जन्म घ्यावा. एखाद्याने पाप कर्म केलं तरी त्याचं फळ जे दुःख आहे ते भोगायसाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे एकाच्या हातात सोन्याची बिडी घातली आणि एकाच्या हातात लोखंडाची बिडी घातली दोघंही बंदी बनले. हे पहिलं कर्म झालं. दुसरं म्हणजे पाप आपल्या अनंत जन्मात पाठीमाग जी काय आपल्याकडनं पातकं झाली असतात त्याचं जे काही दुःखरूप फळ असतं ते भोगायला आपल्याला जन्म घ्यावा. आता माणसं सरळ व्यवहारात म्हणतात मी त्याच्या वाळल्या पातुल्यावर पाय दिला नाही माझा असं का माझा असं का वाळल्या पातुल्यावर पाय दिला नाही. एकदा धृतराष्ट्राने भगवंतांना विचारलं श्रीकृष्णाला जेव्हा म्हटले मी जन्मांध आहे मी कुणावर कधी तलवार घेऊन धावून गेलो नाही मी कुणाचंही वाईट केलं नाही केवळ या राजाच्या गादी चालवायसाठी म्हणून मला अधिकाऱ्याने मी ह्याच्यावर आणि माझी ही 100 मुलं युद्धात काय मी केलंय म्हटले देवाने सांगितलं तुम्ही काहीही केलेलं नाही त्या जन्मात कंसात शब्द टाकला तुम्ही काहीही केलेलं नाही ह्या जन्मात असं म्हटले की देवाने धृतराष्ट्राच्या डोळ्यावरती हात ठेवला की त्याला दिव्य दृष्टी दिली आणि आता म्हटले जरा बघा काय ते एक 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 जन्म पाठीमागच्या 50व्या जन्मावरती ज्यावेळी धृतराष्ट्र आला त्यावेळी रिमोट बंद केला. बघ म्हटले काय त्यावेळी धृतराष्ट्र एक व्याध होता शिकार करायची पक्षी मारायचं पाळायचं टाकून द्यायचं असं सगळं एका झाडावरती झाड वटलेलं होतं त्यात ती खोबण झाली होती त्यात पक्ष्याने आपली अंडी घातली होती बरीचशी त्यात पिल्लं सगळी होती. आता म्हटलं एवढं सगळं धरायचं किंवा आणि घ्यायचं कुठं मला मोठा सगळा पाला पतोळा कांड्या कुठच्या गोळा केल्या तिथं घातल्या आणि त्या झाडाला काढी ते पक्षी उडायला समर्थ होते. एका अग्नीत जाताना त्यांचे ते ज्वाळा नेत्राला लागून त्यांची दृष्टी ती लहान पाकळी होती उडायला येत नव्हती ती अग्नीच्या ज्वाळ्याने बाहेर पडायला ती ज्वाळा त्या अग्नीत पडून बघ म्हटले ह्या जन्मात तू काय करायला नाही मागच्या 50व्या जन्मात त्या पाखरांची जरी दृष्टी गेली ती पिलं होरटून अग्नीत मिली ते तुझं कर्म तुला 100 वर्ष मुलं होईपर्यंत एवढी मुलं होणं म्हणजे पुण्याचा मार्ग आहे. हा कोणीच काहीतरी नाही मागून एकाला मिळत नाही
मुलं होणं आपला वंश पुढे चालणं हा पुण्याचा मार्ग आहे. तो जर असला तर पुढे श्राद्ध कर्म होतात आणि पितरांना तृप्ती होते, देवादिक होतात, आपला कुलाचार सांभाळला जातोय. मग हे जे तुला झालं, तुझं जे कर्म होतं ते तुला 100 मुलं होईपर्यंत तू इतकी पुण्याई करेपर्यंत ते कर्म तुझी वाट बघत बसलं, तरी सुद्धा ते लगेच फळाला आलं नाही. तुझी मुलं मोठी झाली, तुझ्या दुर्योधनाला युवराजपद मिळालं, सगळी सशक्त झाली, लग्न वगैरे झाले, की इतका तुझा त्या मुलांच्या वरती मोह जडला, तू त्यात इतका गुरफटून गेलास, त्यावेळी ते कर्म उभारण्याने तुझी 100 मुलं. तू काही केलेस ह्या जन्मात, पाठीमागचं जे काय कर्म होतं, पातक होतं, ते फेडायसाठी माणसाला जन्म द्यावा लागतो. आणखी तिसरं म्हणजे वासना असतात. जन्म घेण्यामध्ये वासनेच्या तेही झाले. जन्म घ्यावा का लागतो आपल्या वासना. तर समजा एखादा माणूस ह्या जन्मात मरता मरता एखादी जर त्याची वासना राहिली तर ती वासना पूर्ण करायसाठी पुन्हा त्याला जन्म घ्यावा. लताबाई काय एका जन्मात गान कोकिळा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत कल्पनी पुण्याई केली त्यावेळी माझ्या हातनं ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ लिहून झाला. एका जन्मातलं नाही. ही वासना पाहिजे. चांगली असेल ती वासना आणि वाईट असेल ती एक वासना. कुठली वासना धरावी ते ज्याचं त्यांना जन्म घेणे लागेल वासनेच्या. अशा प्रकारे वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. आणखी शक्यतो आता हे मरताना वासना ठेवली, पण मरताना देवाचं नाव आपल्या तोंडातनं अजामेळ्याचं चरित्र आहे. अजामेळा ब्राह्मण होता, आपल्या कर्मात पारंगत होता. आणखी लहानच असताना 16-17 वर्षाचा असताना तो संविधान आणायला नदीवर गेला असताना रोजची वाट सोडली आणि ती दुसऱ्या वाटेने जात असताना एका हीन जातीतल्या स्त्री पुरुषाचा समागम त्यानं बघितला. आणखी तोच विचार त्याच्या डोकीत त्यांना आपलं सगळं नामस्मरण, ते ध्यान धारणा सगळं सोडून दिलं की त्याच्या डोकीत सारखा तोच विषय. त्यानं आपल्या आईनं वडिलांना सांगितलं की मला काहीतरी शिक्षा द्या, मला काहीतरी दंड करा, मला इथनं हाकलून द्या, माझ्या डोकीतनं विषय जाईल असं काहीतरी करा. सगळे 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 प्रयत्न केले पण त्याच्या डोकीतनं तो विषय गेला. मोठा वाडा वगैरे त्याचा होता. तिथनं तो उठला आणखी त्या गणिकेच्या घरात जाऊन राहिला. जिथं समागम बघितला त्या नीच वृत्तीत गेला, त्यांच्या वस्तीत गेला, आणखी तिथं राहिला. आणि तिथनं राहून पुन्हा ती एक एक गणिका पुन्हा आपल्या घरात घेऊन आला. तोपर्यंत आई वडील निवडलेले सगळ्याचा मालक झाला. अशा प्रकारे 10 गणिका त्यानं आपल्या भोगासाठी घरात आणून ठेवल्या. 10 गणिकांच्या पासून त्याला 10 मुलं झाली. आणि ती ज्यावेळी 10व्या वेळी ती गणिका प्रसूत झाली त्यावेळी एक साधू त्या गावात आला होता. त्याने विचारलं की इथं घरात कोणाचं ब्राह्मणाचं घर आहे का, मला रात्रीचं राहायला पडतं. तर गावातल्या लोकांनी सांगितलं घर ब्राह्मणाचं आहे पण तो ब्राह्मणच्या लायकीचा नाही, ब्राह्मणच्या घरात लायकीचा नाही, त्याच्या घरात असं चाललंय. ते म्हटले त्याचं काही असू देत, मला फक्त रात्रीचा आसरा झाला म्हणजे त्या माणसाने नाम सांगितलं ते बघा ते अजामेळ्याचं घर आहे, तुम्ही तिथं जाऊ. त्याला अजामेळा जरा गेलो म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, तर काय नाही मला तुमचं बाकीच्या लोकांना फक्त रात्रीचा आसरा पाहिजे आणि एक रात्र मी इथं राहणार आहे. काय हरकत नाही म्हणजे खोल्या रिकाम्या पडली सगळ्या, जावा कुठं राहायचं ते राहिला रात्रभर. सकाळी जाताना त्याच्या कानावरती वार्ता पडली की याची जी 10वी गणिका बाळंती होऊन तिला मुलगा झालाय. तेव्हा तो जायला निघाला आणि तू म्हटला एक काम करा, म्हटले आता मी तुमच्याकडे काही मागितले, मग माझं एक म्हणणं तुम्ही ऐका, तुम्ही हे जे काय करताय त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, फक्त तुम्ही एक काम करा की आता हे जे बाळ जन्माला आले त्याचं तुम्ही नारायण नाव. ठीक आहे म्हटलं, आता काय कुठलंही नाव ठेवायचं, नारायण ठेवलं काय बिघडते म्हटलं, ठेवलं नाव नारायण. झालं काल दादाच्या ओघात सगळं 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 झालं. ज्यावेळी मृत्यूशय्येवरती अजामेळा पडला त्यावेळी यमाचे दूत
त्याची काळ झटका भरल्यावर त्याला न्यायला आले आणि त्यांचं त्या अकराळ रूप बघितल्यावर आज्या मेळ्याच्या अंगाचं पाणी झालं गावरून आणि त्यानं अंतःकरणापासून आपल्या पोरग्याला हाक मारली, नारायणा म्हटला. त्यावेळी जे हाक मारली तेव्हा देव जेवायला बसले होते. ते जेवण टाकून देव आपल्या दूतांच्या गेले, वैष्णवांच्याकडे गेले आणि म्हटले जावा आणखी ते आमचं गिराय काही यम त्याला घेऊन जाईल ती घेऊन तुम्ही. मग तिथं आल्यानंतर या यमाचं जे काही दूत होतं त्या यमाच्या दूतांचं आणि या वैष्णव जे होतं त्यांचं म्हणणं झालं. काय झालं ते म्हणतात आमचं गिराय काय. ते म्हणतात अहो हे ना आयुष्यभर पातकाशिवाय काय केलं नाही, हे आमचं गिराय काय. यमदूत म्हणाले. ते म्हटले बाबा आयुष्यभर 7 जन्म आत्ता मरताना त्यानं आमच्या देवाचं नाव घेतलं की नाही, हे आमचं गिराय काय, आम्ही त्याला घेऊन जाणार. तेव्हा मरताना देवाचं नाव तोडणार. तेव्हा अशा प्रकारे कर्म पाप आणि वासना या तिन्ही कारणाने माणसाला जन्म घ्यावा लागतो. आणखी हे जन्म आणखी मृत्यूचं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणखी ते पार करायचं असलं तर एका भगवंताशिवाय दुसरा कोण नाही. ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे, आणखी त्यातनं ह्या मुक्ती मिळायला पाहिजे, तरच त्यातनं आपली सुटका होईल, नाहीतर होणार नाही. तेव्हा आता हे जे काही मी तुम्हाला ह्या भगवती माझ्या बुद्धीप्रमाणे जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही आता सगळं मान्य करा म्हणून मी सांगतो. कारण यात मी बाकी अमान्य करायसारखं काय सांगायला नाही. त्याच्याला काय चुकलं असलं तर त्याच्याबद्दल मोठ्या मनानं तुम्ही क्षमा करा. आणि ती झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या शरीर अर्पण करून पूर्णविराम दिला. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके हे वाक्यज्ञे दोषावे दोषोनिंदनावे सायरामी देवांचे गणितानो तया सत्कर्मी वळवळ भूतावांचे वळवळ महिवांचे तुलितांचे इंद्रियाहो विश्वस्वधर्म सुखेभाव दोषेवांचे तुमदेवाहो प्राणिजालो वर्ष सकल मंगळी ईश्वर कृष्णांची मंगळी अनवरत भूमंडळी भेटूया उला चला गणपतीचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय मनोविश्वासे चंद्रमे आनंदन मार्तंडये तापहीन ते सर्वायुषा सज्जन सोयरेभू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होमी देवी अजिजवादी पुरुषे अग्निदोन आणि ग्रंथोपजीये विशेष योगिये दृष्टादृष्टये भवानी एकमये विश्वेश्वराहो आहोय दान प्रसाहो येने वरे ज्ञानदेव श्रीयादा येने वरे ज्ञानदेव श्रीयादा येने वरे ज्ञानदेव श्रीयादा श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी